तुम्ही इंस्टाग्राम वापरता, व्हॉट्सअप वापरता, फेसबुक वापरता, त्याच्यानंतर यूट्यूब वापरता, पण अजून पैसे कमवत नाही, तर आज मी तुम्हाला असा एक प्लॅटफॉर्म सांगणार आहे, जिथे तुम्ही फक्त लिंक जनरेट करून, लिंक शेअर करून तुम्ही ऑनलाईन जे आहे ते पैसे कमवू शकता. तर त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे विश लिंक. नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विशलिंक जे आहे ॲप, तर त्या विशलिंक ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल जे आहे ते पूर्णपणे माहिती देणार आहे. तर विशलिंक ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर त्याच्या थ्रू आपण लिंक कसं जनरेट करू शकतो आणि या विशलिंकमध्ये भरपूर असे जे ब्रँड्स आहेत, म्हणजे फक्त तुम्ही आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मेशो ॲफिलिएट मार्केटिंग कसं करायचं, तर विशलिंकवरती भरपूर असे सगळे प्लॅटफॉर्म आहेत. तर या प्लॅटफॉर्मवरून लिंक जनरेट करून तुम्ही अर्निंग कसं करू शकता, तर हे सगळं जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल तर बिगिनरसुद्धा कसं याच्यामध्ये अर्निंग करू शकतात, आणि जर तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणा, त्याच्यानंतर कंटेंट क्रिएशन म्हणा, तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम जर जनरेट करायचं असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच तुमच्यासाठी आहे. सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल जे आहे विशलिंक प्लॅटफॉर्मबद्दल पूर्ण प्रोसेस जी आहे ती सगळी सांगणार आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विशलिंक हे जे आहे हे ॲफिलिएट मार्केटिंगमधलं एक प्लॅटफॉर्म आहे. तर याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याचं लिंक जनरेट करून तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, म्हणजे जसं की व्हॉट्सॲप आलं, इंस्टाग्राम आलं, यूट्यूब आलं, त्याच्यानंतर तुमचं सोशल मीडिया अकाउंट जे काही असतील तर त्या अकाउंटवरती तुम्ही ती लिंक जी आहे ती शेअर करू शकता. आणि त्या लिंक थ्रू, म्हणजे तुम्ही जी जनरेट केलेली लिंक आहे तर त्याच्या थ्रू जर कोणी प्रोडक्ट जे आहे ते परचेस केलं तर त्या स्पेसिफिक प्रोडक्टचं जे कमिशन असतं ते तुम्हाला मिळतं. तर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला जे आहे ते प्रोडक्ट, स्वतःचे प्रोडक्ट तिथे विकायचे नाही आहेत, तर तुम्ही काय करता, याच्यामध्ये फक्त प्रोडक्ट जे आहे ते रिकमेंड करता आणि त्या रिकमेंड केलेल्या प्रोडक्टवरती जे कोणी परचेस करेल तर त्याचं तुम्हाला जे आहे ते कमिशन भेटतं. आता बघूयात ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय. आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्या ब्रँडचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही रिकमेंड करून त्याच्या थ्रू जे आहे लिंक जनरेट करून त्याच्या थ्रू जे काही कमिशन भेटतं तर ते कमवणे म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग आहे. आता उदाहरणार्थ बघायला गेलं तर तुम्ही एखादा स्किन केअर प्रोडक्ट जो आहे तो तुम्ही यूज करताय. आता तो जो प्रोडक्ट आहे तर त्याची लिंक जर तुम्ही जनरेट केली, त्याचा एखादा व्हिडिओ बनवला आणि तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर ती लिंक जी आहे ती शेअर केली आणि त्या लिंक थ्रू जर कोणी परचेस केलं तर त्या स्पेसिफिक ब्रँडचं काही कमिशन असतं, तर ते कमिशन जे आहे ते तुम्हाला मिळतं. तर याला सगळ्या प्रोसेसला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की विशलिंकसाठी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे विशलिंक प्लॅटफॉर्म जॉईन करण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं म्हटलं तर तुमचं सोशल मीडिया अकाउंट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं इंस्टाग्राम असणं गरजेचं आहे, यूट्यूब असणं गरजेचं आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. इंस्टाग्राम असणं तर गरजेचं आहेच. ठीक आहे, तर इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक थ्रू तुम्ही जे आहे ते डायरेक्टली अकाउंट असणं तुमचं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर इंस्टाग्रामसाठी जर बघायला गेलं तर तुमचे 1000 फॉलोवर्स जे आहेत ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही यूट्यूबसाठी करत असाल तर यूट्यूबसाठी तुमचे 500 जे आहेत ते सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे. आणि फेसबुकसाठी असेल तर फेसबुकसाठी देखील तुम्हाला 500 फॉलोवर्स जे आहेत ते असणं गरजेचं आहे. तर आता बघूयात की विशलिंक ॲपवरती अकाउंट जे आहे ते कसं तयार करायचं. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या गुगल वरती जायचं आहे, प्ले स्टोअरवरती, आणि तिथे जाऊन तुम्हाला विशलिंक सर्च करायचं आहे. तर हे असं ॲप जे आहे ते तुम्हाला तिथे दिसेल आणि ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला याची लिंक जर हवी असेल ॲपची तर ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करते. तुम्ही डायरेक्टली तिथून जाऊन सुद्धा तुम्ही जे आहे ते ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर ॲप डाउनलोड झाल्यानंतर जे आहे तर तुम्हाला तिथे तुमचा सोशल मीडिया अकाउंट जे आहे ते तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. सोशल मीडिया अकाउंट जे आहे तिथे लॉग इन केल्यानंतर खालीच तुम्हाला तिथे बँक डिटेल्स जे आहेत, त्याच्यानंतर तुमच्या पर्सनल डिटेल्स जे आहेत ते सगळं जे आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. आणि थर्ड स्टेप, जेव्हा तुमच्या अकाउंटला अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्ही जे आहे ते प्रोडक्टच्या लिंक जे आहेत ते तयार करू शकता. तर आता बघूयात की लिंक जनरेट कशा करायच्या, त्याच्यानंतर त्या शेअर कशा करायच्या, ऑटो डीएम ऑप्शन काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही कुठे कुठे लिंक जे आहेत ते शेअर करू शकता. तर तुम्ही इंस्टाग्राम रील झालं, इंस्टाग्राम रीलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल झालं, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये, लाँग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, शॉर्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणा, तुम्ही तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये, त्याच्यानंतर तुमचं व्हॉट्सॲप चॅनल, व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरती, या इथं जे आहेत तर या प्लॅटफॉर्मवरती जे आहेत तुम्ही जे लिंक जे जनरेट केलेले आहेत ते शेअर करू शकता.
विशलिंक हे ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता गुगल प्ले स्टोअरवरून, तेव्हा हे असं इंटरफेस दिसतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की लिंक कशी जनरेट करायची. तर इथे क्रिएटवरती जायचं. क्रिएटवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लिंक शेअर करायची आहे ते इथं शो करतं. तुमचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही जे अटॅच केलेत ते इथे सगळे शो होतात. ठीक आहे. आता मला इंस्टाग्रामसाठी करायचं आहे, तर जस्ट सिम्पली इंस्टाग्रामवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या काही पोस्ट ज्या आहेत ते पोस्ट केलेले आहेत इंस्टाग्रामवरती, तर डायरेक्टली आता सपोज मी ही विशकेअरची जी आहे तर ही लिंक पोस्ट केलेली आहे. तर इथे जायचं, ॲड लिंक्स म्हणायचं आणि त्यावरती टायटल द्यायचं. टायटल तुम्ही म्हणजे जे असं टायटल द्यायचं की लोकांना शो होतं. तर विशकेअर हेअर सिरम असं मी आता इथे टायटल देते. तर ॲड लिंक्स म्हणायचं. ॲड लिंक्स म्हटल्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते लिंक जे आहे ते इथे कॉपी पेस्ट करायची आहे. तर आता ही लिंक तुम्हाला कुठून भेटणार? ॲमेझॉन आहे, त्याच्यानंतर फ्लिपकार्टवरती प्रोडक्ट अवेलेबल असेल तर तिथून तुम्ही लिंक घेऊ शकता. आता मी ॲमेझॉनवरून घेते. ॲमेझॉनवरती इथं मी क्लिक केलं. ठीक आहे. आता मला तो प्रोडक्ट जो आहे जो मी ऑर्डर केलेला आहे तर तो इथे ऑर्डर केलेला प्रोडक्ट जो आहे तर तो इथे मी सर्च करते आणि हा माझा प्रोडक्ट आहे ऑर्डर केलेला. ठीक आहे. तर याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲरो दिसतो, इथे शेअर असं क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जी आहे ही लिंक जी आहे ती कॉपी करायची इथली. कुठली? तर ॲमेझॉनवरची. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नीट बघा, त्याच्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही केअरफुली. तर इथे ॲमेझॉनवरती गेल्यानंतर ही लिंक मी इथं कॉपी केली. ही लिंक कॉपी केल्यानंतर मी विशलिंकवरती गेले. तिथे जाऊन ही लिंक मी पेस्ट केली. ठीक आहे. तर आता इथे लिंक ॲड झाली. इथे तुम्ही जर फ्लिपकार्टवरती प्रोडक्ट अवेलेबल असेल तर तिथली सुद्धा लिंक जी आहे ते इथं तुम्ही टाकू शकताय. ठीक आहे. आता ते केल्यानंतर इथून तुम्ही ॲड टू लिंक म्हटल्यानंतर बाकीच्या अदर कुठेही प्रोडक्ट अवेलेबल असेल तो बाकीच्या अदर ह्याच्यामध्ये तर ते सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकताय. तर आता इथं आपल्याला म्हणायचं आहे क्रिएट विश लिंक. क्रिएट विश लिंक म्हटल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसतं बघा, ॲमेझॉनवरती जर गेलं तर इथे तुम्हाला अप टू 7% जे आहे ते तुम्हाला हे जर प्रोडक्ट कोणी घेतलं तर तुम्हाला त्याचं कमिशन भेटणार आहे. तर आता इथे पब्लिश पोस्ट म्हणायचं आणि पब्लिश पोस्ट म्हटल्यानंतर ही लिंक जी आहे ती इथं टॅग होते आणि इथं पब्लिश विश लिंक म्हणायचं. पब्लिश विश लिंक म्हटल्यानंतर तुमची ही लिंक जी आहे ती इथे जनरेट झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन, युअर पोस्ट विश लिंक इज लाईव्ह. त्यानंतर इथं शेअर विश लिंक म्हणायचं आणि ही लिंक कॉपी करायची. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे तर लिंक जे आहे ते असं जनरेट करतात आणि ही लिंक जी आहे कॉपी केलेली लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट म्हणजे जसं की इंस्टाग्रामची स्टोरी म्हणा किंवा तुमचं व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम चॅनल असेल तर तिथे तुम्ही जी आहे ती ही लिंक जी आहे ती तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे. तर लिंक जे आहे ते असं जनरेट करतात. आता याच्यामध्ये लिंक जनरेट करणं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आता ऑटो डी एम ऑप्शनसुद्धा जो आहे तो इथे अवेलेबल आहे. तर ऑटो डी एम ऑप्शन म्हणजे काय? जर कोणी डायरेक्टली त्या पोस्टवरती लिंक म्हणून कमेंट केलं तर डायरेक्टली ती लिंक जी आहे ती त्यांच्या मेसेजमध्ये जाते. तुम्हाला याच्यात कोणतंही काम करायचं नाही आहे. ठीक आहे. आता इथे प्रोफाईलवरती मी गेले. प्रोफाईलवरती तुम्ही जेव्हा तुमचं इंस्टाग्राम लॉग इन करता तेव्हा तुम्हाला हे डिटेल्स जे आहेत ते फिलअप करायचे आहेत. ठीक आहे. तर इथे विश लिंक एंगेज म्हणून आहे खाली. तर सेंड ऑटो डी एम्स टू युअर प्रोडक्ट लिंक्स ह्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ऑटो डी एम जे आहे ते इथे तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता इंस्टाग्राम एंगेजवरती क्लिक केलं तर इथे सगळं एंगेज हे सगळं जे आहे ते इनेबल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड माय ओन कीवर्ड्स म्हणजे तुम्हाला तुमचे काही कीवर्ड्स असतील म्हणजे लोकांनी काय कमेंट केल्यानंतर तुम्हाला तो प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर हे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता मी एवढे सगळे केलेले आहेत म्हणजे जसं की लिंक आहे, लिंक प्लीज जसं लोक विचारतात तर ते जे आहे ते इथे तुम्ही कीवर्ड्स ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर रिप्लाय जो आहे म्हणजे त्यांना रिप्लाय कमेंटवरती रिप्लाय तुम्हाला काय द्यायचं आहे तर तो इथे तुम्ही सेट करू शकता. प्लीज चेक डी एम वगैरे तर हे इथं जाऊन तुम्हाला सेट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. री एंगेज फॉलोवर्स म्हणजे जर एखाद्याने कमेंट लिंक म्हणून केली आणि त्यांनी ती पोस्ट लवकर बघितली नाही तर री एंगेज फॉलोवर्स म्हणजे ऑटोमॅटिकली काही वेळानंतर जे आहे ते परत जी लिंक आहे ती त्यांच्या डी एममध्ये जाते.
तर हे ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि ते केल्यानंतर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हे ओके होतं. ठीक आहे. तर ऑटो DM जे आहे तर असं इथे सेट होतो. त्याच्यानंतर आता इथे ऑटो DM सेट झालेला आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर लिंक जी आहे ती अशी जनरेट होते. ऑटो DM ऑप्शन जो आहे तो असा सेट होतो. ठीक आहे. तर इथे शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्या काही लिंक जनरेट केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत ते तुम्हाला इथे शो होतात. ठीक आहे. आता क्रिएटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही सिंगल प्रोडक्ट जर तुम्हाला शेअर करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. सिंगल प्रोडक्टवरती क्लिक करायचं. इथे जाऊन तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची जर लिंक कुणाला शेअर करायची असेल तर सिम्पली ते तुम्हाला जी आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून ती लिंक जी आहे ती कॉपी करायची आणि इथे पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर क्रिएट विश लिंक म्हणू शकता इथे आणि मग ती लिंक जी आहे ते इथे जनरेट होणार आहे. ठीक आहे. तर मी एक सिम्पली तुम्हाला करून दाखवते इथे. तर सपोज आता मला मेशोची लिंक शेअर करायची आहे. तर मेशोवरती गेले मी. ठीक आहे. मेशोच्या एखाद्या प्रोडक्टची लिंक जी आहे ती मला शेअर करायची आहे. सपोज मला या प्रोडक्टची लिंक मला शेअर करायची आहे. शेअर म्हणायचं, कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणायचं, म्हणजे ही लिंक इथं कॉपी होईल आणि इथे सिम्पली जायचं आहे तुम्हाला आणि इथे जाऊन ही लिंक तुम्हाला पेस्ट करायची आहे आणि क्रिएट विश लिंक म्हणायचं आहे. तर इथे जी आहे ती लिंक जी आहे ती क्रिएट झालेली आहे. आता जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मेशो अफिलिएट प्रोग्राम जो आहे तर त्यांचा कसा असतो, सेम तशीच प्रोसेस आहे थोडीफार. तर तुम्ही मेशोचे जे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही इथे जे आहे ते विश लिंकवरती शेअर करू शकता. तर आता सिंगल प्रोडक्ट कसं शेअर करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता प्रोडक्ट कलेक्शन म्हणजे कलेक्शन, प्रोडक्टचा टोटली कलेक्शन म्हणजे भरपूर तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ते एकाच कलेक्शन लिंकमध्ये तुम्हाला शेअर करायचे असतील तर इथे तुम्ही करू शकता. इथं तुमच्या कलेक्शनला नाव द्यायचं. सपोज कुर्तीज अंडर 500. ठीक आहे. तर 500च्या आतलं तुम्हाला कुर्तीज जे आहेत ते तुम्हाला जर प्रोडक्ट कलेक्शन तुमचं पब्लिश करायचं असेल तर इथे नाव द्यायचं. त्याच्यानंतर ॲड टू प्रोडक्ट लिंक्स म्हणायच्या. तुम्हाला ज्या काही फ्लिपकार्ट म्हणा किंवा ॲमेझॉनवरती जे काही प्रोडक्ट्स जे आहेत म्हणजे कुर्तीज आहेत तर त्याच्या लिंक ज्या आहेत ते इथे तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता, म्हणजे कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे. आता मला सपोज आता फ्लिपकार्टवरचे जे आहेत ते कुर्तीजच्या लिंक्स बनवायच्या आहेत आणि ते माझ्या ते माझ्या फॉलोअर्स म्हणा किंवा ह्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर फॅशनमध्ये इथं मी गेले, मला सपोज काही कुर्तींची लिंक्स जी आहेत मला जनरेट करायची आहे आणि ती माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करायची आहे. सपोज आता मी कॉटन सेट घेतला इथे. ठीक आहे. आता मला या सेटच्या 4-5 सेट जे आहेत तर यांच्या लिंक मला शेअर करायच्या आहेत. तर इथं फ्लिपकार्टवरती इथं ऑप्शन दिलेला असतो. इथे क्लिक करायचं शेअरचा ऑप्शन. इथे जाऊन कॉपी लिंक म्हणायची. लिंक म्हटल्यानंतर तुम्हाला इथे जाऊन जे आहे ते इथे प्रोडक्ट लिंक जी आहे ती पेस्ट करायची आहे. सपोज तुम्हाला दुसऱ्या अजून काही लिंक जनरेट करायचे असतील तर तिथे ॲड अनदर प्रोडक्ट लिंक म्हणायचं. त्याच्यानंतर इथे जायचं तुम्हाला. आता सपोज मला या कुर्तीची लिंक शेअर करायची आहे. सिम्पली सेम प्रोसेस, शेअर म्हणायचं, कॉपी लिंक म्हणायचं आणि याच्यावरती जाऊन प्रोडक्ट लिंक जे आहे ते इथे जाऊन तुम्हाला पेस्ट करायचे आहेत. तर असं जे आहे ते तुम्ही भरपूर जे आहेत ते ॲट अ टाईम एकाच कलेक्शन लिंकमध्ये तुम्ही लिंक जे आहेत ते जनरेट करू शकता. आणि क्रिएट विश लिंक म्हणायचं. क्रिएट विश लिंक म्हटल्यानंतर हा जर प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झाला तर तसं दाखवतं. तर असं सिम्पली जे आहे ते तुम्हाला क्रिएट विश लिंक म्हणायचं. क्रिएट विश लिंक म्हटल्यानंतर इथे पब्लिश पोस्ट म्हणायचं. आता बघा दोन्ही जे प्रोडक्ट जे आहेत ते इथे तुम्हाला दिसत आहेत. पब्लिश विश लिंक म्हणायचं. पब्लिश विश लिंक म्हटल्यानंतर इथे तुम्हाला कलेक्शन जे आहे ते तुम्हाला इथं दाखवेल आणि ही लिंक जी आहे ते कॉपी पेस्ट करून तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती टाकू शकता. ठीक आहे. आता सपोज मी इथं भरपूर बनवले आहेत कलेक्शन लिंक. आता मला इथे मी दाखवते बेबीचं किड्स समर कलेक्शन लिंक. तर आता मी इथे एवढे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते जे आहे ते टॅग केलेले आहेत. तर असं जे आहे ते कलेक्शन लिंकसुद्धा इथं तुम्ही तयार करू शकता. हे सगळं तुम्हाला कुठे दिसणार आहे, इथे शॉपच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही लिंक जनरेट केलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं दिसणार आहेत. ठीक आहे. तर आता होमवरती गेले. मी एक एक फीचर्स तुम्हाला एक्सप्लेन करते. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्ही केअरफुली जो आहे हा व्हिडिओ बघा तरच तुमच्या लक्षात येणार आहे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणलं तर जेव्हा तुम्ही एक चांगला कंटेंट बनवता किंवा काय तर ब्रँड जे आहे विश लिंकवरती डायरेक्टली तुम्हाला ब्रँड कोलॅबसुद्धा येतात.
तर जस्ट रिसेंटली जे आहे ते मला ब्रँड कोलॅबसुद्धा आलेला आहे विशलिंक ॲपवरती. तर इथे ब्रँड कोलॅबवरती गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डायरेक्टली इथं ब्रँड जे आहे तुमचं प्रोफाईल जर आवडलं तर कोलॅबरेशन तुम्हाला इथे येतं. आता हे सॅम्पेचं जे आहे ते ब्रँड कोलॅबरेशन मला एक आलं होतं. त्यांनी जे आहे ते हे बार्टर कोलॅबरेशन आहे. तर त्यांनी मला 1000 रुपीज क्रेडिट केले होते आणि त्याच्यामध्ये मला प्रोडक्ट जे आहेत ते जे आहे ते सिलेक्ट करायचे होते आणि ते मी केलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे असेल ते पुढे कोलॅबरेशनचं जे आहे प्रोसेस यांनी दिलेले असेल तसे तुम्ही करू शकता. तर हा पण एक चांगला जो आहे फीचर्स यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर रिवॉर्ड्स पण आहे तिथे. रिवॉर्ड्समध्ये काय आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये रिवॉर्ड्स असतात. आता जसं की या महिन्यामध्ये ॲमेझॉन माइलस्टोन मॅनिया कंप्लीट युअर माइलस्टोन अँड विन युअर प्रॅश, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी जे आहेत ते रिवॉर्ड्स असतात ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आता सपोज हा जो आहे या मंथमध्ये, तर या मंथमध्ये काय दिलेलं आहे, ॲमेझॉनचं जर तुम्ही सेल केला तर ठीक आहे ॲमेझॉनवरती 1 मे टू 31 मेपर्यंत, तर तुम्ही जे आहे ते 10 करोडपर्यंत रिवॉर्ड जे आहे ते जिंकू शकता. ठीक आहे. तर सपोज जर 8000चा सेल जर झाला तर तिथे तुम्हाला 8000च्या सेलवरती तुम्हाला हा रिवॉर्ड 800 रुपये भेटणार आहे. ठीक आहे. तर असे रिवॉर्ड्स पण असतात. तर इथे आता बघा मला इथे मागच्या मंथमध्ये 500 रुपये रिवॉर्ड जे आहे ते भेटलेला होता. ठीक आहे. तर हे जे आहे हे असं असतं. त्याच्यानंतर विशलिंक सोर्सिंग हे अजून माझा फीचर्स अनलॉक झालेला नाही आहे. पण विशलिंक सोर्सिंग म्हणजे काय की तुम्हाला जे आहे ते ब्रँड जे आहे ते सोर्सिंग पुरवतं, म्हणजे सोर्स करतं. तर त्याच्या थ्रू तुम्ही प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही परचेस करू शकता आणि रिटर्न करू शकता. ठीक आहे. तर ब्रँड सोर्सिंग असं असतं. म्हणजे याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तर 2.5 लॅक्सचा जे आहे ते सेल तुमचा झाला पाहिजे. नॉन मेशो सेल म्हणजे फ्लिपकार्ट म्हणा, ॲमेझॉन म्हणा, असे जे आहेत त्यांचे जे भरपूर ब्रँड्स आहेत याच्यावरती, तर त्यांचे जे सेल जो आहे तो 2.5 लॅक्सचा जर झाला तर तुम्हाला हे विशलिंक जे आहे ते क्रेडिट्स पुरवतं. ठीक आहे. तर त्याच्या थ्रू तुम्ही जे आहे ते प्रोडक्ट परचेस करू शकता आणि लिंक जनरेट करू शकता. त्याच्यानंतर हॉलचे व्हिडिओ वगैरे बनवू शकता. ठीक आहे. तर ब्रँड सोर्सिंग, तर इथे तुम्हाला जे आहे ते ब्रँड सोर्सिंग क्रेडिट देणार. तुम्ही जे आहे ते सोर्स करायचं आहे आणि नंतर जे आहे ते व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही ते रिटर्न करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला तुमचा पैसा लावायचा नाही आहे. ब्रँड जो आहे तो तुम्हाला सोर्सिंग पुरवणार आहे. तर हे असं असतं. ठीक आहे. तर एंगेजमध्ये गेल्यानंतर जे आपण ऑटो DM जे आहे ते सेट केलेलं आहे तर ते इथे एंगेजमध्ये तुम्हाला शो होतं. ठीक आहे. तर ग्रोथ म्हणजे आपलं सगळं इथे तुम्हाला ग्रोथ काय असेल ते दाखवतं इथे. ठीक आहे. तर हे असे फीचर्स जे आहेत तर चांगले फीचर्स जे आहेत ते इथे आहेत. तर ब्रँड्स वाईज बघायला गेलं तर बघा प्रत्येक ब्रँडचं जे काही असेल एवढे भरपूर सगळे, म्हणजे जसे की ब्युटी प्रोडक्ट्स नायका आहे, फ्लिपकार्ट आहे, त्याच्यानंतर ॲमेझॉन आहे, मिंत्राचा सेल तुम्ही करू शकता, फर्स्टक्राय आहे, भरपूर फर्स्टक्रायचा मोस्टली नाही आहे, एकदा मी चेक करून सांगते. पण बस बाकीचे जे ब्रँड्स आहेत ना, भरपूर असे ब्रँड्स जे आहेत तर त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्ही जनरेट करून तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर आता हे झालं पूर्ण काय काय आपल्याला भेटणार आहे याच्यावरती. तर ठीक आहे. तर आता याच्यामध्ये व्हाईट लिस्टिंग जे आपण जसं की मेशोच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तर व्हाईट लिस्टिंग म्हणजे काय, तुम्ही किती प्रोडक्ट ऑर्डर केले, रिटर्न केले तरी तुमचा अकाउंट ब्लॉक होणार नाही. ठीक आहे. तर इथं व्हाईट लिस्टिंगमध्ये जायचं तुम्हाला. व्हाईट लिस्टिंगमध्ये गेल्यानंतर जे आहे ते तुम्हाला इनेबल करावं लागतं. ठीक आहे. तर मेशोवरती जाऊन तुम्हाला ते अकाउंट व्हाईट लिस्टिंग करावं लागतं. मिंत्राचं जे आहे ते व्हाईट लिस्टिंग कधी होणार आहे, जेव्हा तुमचा मिंत्राचा 10,000चा सेल जो आहे तो कंप्लीट झाला 6 महिन्यामध्ये या, तर तुम्हाला जे आहे ते तुमचं अकाउंट जे आहे ते व्हाईट लिस्टिंग होणार आहे. त्यासाठी तुम्ही लिंक जनरेट करून त्याच्यावरून कोणी ऑर्डर केलं तर तुम्हाला हे व्हाईट लिस्टिंग जे आहे ते मिंत्राचं इथं होणार आहे. त्याच्यानंतर फ्लिपकार्टचं जर तुम्ही हॉल व्हिडिओज वगैरे बनवलं तर त्या प्रोडक्टसाठी म्हणलं तर व्हाईट लिस्टिंगसाठी क्रायटेरिया आहे. हे सुद्धा व्हाईट लिस्टिंगला इथे तुम्हाला जायचं आहे आणि इथे तुम्हाला फक्त इथे ॲप्लाय करायचं असतं. तुमचा नंबर, ईमेल ID, ऑर्डर नंबर वगैरे हे जे काही प्रोसेस आहे तर ही तुमच्या लक्षात येईल तिथं जसं तुम्ही कराल त्यानुसार. तर इथे तुम्हाला व्हाईट लिस्टिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि फ्लिपकार्टसाठी म्हणलं तर रिटर्न फी जी आहे ते पर प्रोडक्ट पाठीमागे, जर तुम्ही हॉलचे व्हिडिओ बनवणार असाल आणि तुम्हाला एक 7-8 प्रोडक्टचे आहेत, काही तुम्ही ठेवून घेतलेत आणि काही तुम्हाला नको असतील, तर त्या जे रिटर्न तुम्ही प्रोडक्ट करता त्याच्यावरती
₹30 जे आहे ते तुम्हाला इथे चार्ज लागणार आहे. सो व्हाईट लिस्टिंग म्हणजे काय, तर इथं तुम्हाला जाऊन जे आहे ते ॲप्लाय करायचं आहे व्हाईट लिस्टिंगसाठी. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत, तर हे फीचर्स आहेत सगळे चांगले. आणि विशलिंक खरंच म्हणलं तर बेस्ट आहे. यांचं पेमेंट पण जे आहे ते मंथली जे आहे ते क्रेडिट होत असतं, त्याच्यामुळे चांगलं आहे विशलिंक वापरायला. त्याच्यानंतर ब्रँड्सवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो तुमचं सोर्सिंग क्रेडिट्स किती, ब्रँड क्रेडिट्स किती. ह्याला तुम्ही इलिजिबल व्हाल तेव्हा इथे तुम्हाला सगळं शो करेल. कॅटेगरीमध्ये मेन्सचंसुद्धा तुम्ही जे आहे मेन्स लोक जे आहेत तर त्यांचेसुद्धा लिंक्स तुम्ही जनरेट करू शकता वुमेन्सचं. तर भरपूर चांगले चांगले ब्रँड्स जे आहेत ते इथे आहेत. तर आता इथे तुम्हाला शो करेल की प्रत्येक ब्रँड वाईज किती कमिशन असतं, हे सगळं तुम्हाला इथे शो होईल. आता सपोज मामाझरचा ब्रँड आहे तर फ्लॅट 40% तुम्हाला याचे कमिशन जे आहे लिंक जनरेट करून तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला 40% कमिशन जे आहे ते भेटणार आहे. असं प्रत्येक ब्रँडच्या पाठीमागे किती कमिशन आहे हे सगळं यांनी इथं दिलेलं असतं. त्यानुसार आपल्याला आपलं डोकं लावायचं आहे आणि मस्त असे चांगले चांगले कंटेंट बनवायचे आहेत आणि या लिंक्स जनरेट करून तुम्ही जे आहे ते तुमचं एक पॅसिव्ह इन्कम जे आहे ते तुम्ही करू शकता. खरंच खूप चांगला ॲप आहे. कोणतेही स्पॉन्सरशिप नाही आहे ॲपची ही व्हिडिओ. तर लोकांना इन्फॉर्मेशन मिळावी आणि प्रत्येकाने एक स्वतःसाठी इन्कम सोर्स जे आहे ते चालू करावा, यासाठी फक्त मी ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रॉपर तुम्हाला देते. एवढी तुम्हाला बेसिकपासून इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणीच तुम्हाला देणार नाही. इथे ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सगळा डाटा शो होतो की ऑर्डर किती झालेले आहेत, लिंक्स तुम्ही किती जनरेट केलेले आहेत, अमाऊंट वगैरे हे सगळं जे आहे तुम्हाला इथे शो होतं. इथे तुम्हाला खाली लिंक्स पण सगळ्या तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता 3 मेला माझी एक ऑर्डर प्लेस झालेली आहे तर इथे तुम्हाला ग्रीन दाखवतं की कोणी ऑर्डर केलेलं आहे, किती तुम्हाला कमिशन भेटलेलं आहे हे सगळं. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे ते इथे तुम्हाला ॲनालिटिक्समध्ये दिसतं. तर अशा प्रकारे जे आहे विशलिंक ॲप तुम्ही जे आहे ते यूज करू शकता. इथे तुम्हाला काही त्यांचे जे आहेत ते सेल्स वगैरे असतील तर ते सुद्धा इथे तुम्हाला शो करतात ब्रँडचे. त्यानुसार तुम्ही फक्त जे आहे ते तुम्ही करू शकता, सगळं लिंक जनरेट करू शकता. तुमचा ऑडियन्स जर आहे ते तुमच्यावर ट्रस्ट करत असेल तर तुमचा सेल्स जो आहे तो वाढण्याचे चान्सेस जे आहेत ते इथे जास्त असतात. जास्त अर्निंगसाठी काही टिप्स. आता सगळ्यात पहिला म्हणलं तर ट्रेंडिंग जे प्रोडक्ट्स आहेत तर ते प्रमोट करा. त्याच्यानंतर ऑनेस्ट रिव्ह्यू द्या. त्याच्यानंतर म्हणलं तर व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओची क्लिअरिटी ठेवा. व्हिडिओ जे आहे ते चांगले बनवा. कन्सिस्टन्सीज ठेवा. डेली पोस्ट करा आणि जे ट्रेंडिंग प्रोडक्ट्स आहेत ते प्रमोट जास्त करा. त्याच्यानंतर युजफुल असे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते प्रमोट करा. त्याच्या लिंक जे आहेत ते जनरेट करून ते शेअर करा. आता कसं आहे, जास्तीत जास्त लोकांना आता काही युजफुल प्रोडक्ट जे आहेत तर ते बघायला जास्त आवडतं आणि ते जर तुम्ही प्रोडक्ट जे आहेत युजफुल प्रोडक्ट त्याच्या लिंक जर शेअर केल्या तर एक तुमच्यावरती एक ट्रस्ट बिल्डअप होतो आणि मग ट्रस्ट बिल्डअप झाल्यानंतर जे फॉलोअर्स जे आहेत ते डायरेक्टली तुमचं अकाउंट जे आहे ते रीच करतात आणि मग त्याच्यातून तुमचा जो सेल्स जो आहे म्हणजे जे काही कमिशन जे आहे ते तुम्हाला जास्त मिळायला चालू होतं, सेल्स जास्त होऊन. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट रियालिटी म्हणजे सुरुवातीलाच तुमची याच्यामध्ये लाखोची कमाई काही होणार नाही आहे. तर तुम्हाला हळूहळू जे आहे ते इन्कम सोर्स आता चालू होणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. तुम्हाला चांगले चांगले कंटेंट बनवावे लागणार आणि मग हळूहळू जे आहे तो इन्कम जो आहे इन्कम सोर्स तुमचा चालू होणार आहे. तर आता भरपूर असे क्रिएटर्स जे आहेत ते एक साईड इन्कम म्हणून जे आहेत तर आता हे जे आहे ॲफिलिएट मार्केटिंग जे आहे ते करत आहेत. मंडळी, विशलिंक ॲफिलिएट मार्केटिंग बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच युजफुल जे आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी जसे की कंटेंट क्रिएशनसाठी टिप्स, त्याच्यानंतर ग्रोथ, ऑनलाईन अर्निंग, त्याच्यानंतर यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज, तर अशा व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल जे आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला शेअर करा आणि साईडचं जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. चलो, थँक्यू.